काय रियालिटी आय टीमध्ये येण्याआधी त्या लोकांची मानसिक तयारी पाहिजे की हा रियालिटी चेक तुम्ही घ्या आणि मगच आय टीमध्ये या? माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू बी व्हेरी मच फ्लेक्झिबल. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की बाबा मला आज समजा माझं आज लग्न झालं, मला आय टीमध्ये जॉब मिळाला आणि मी लगेच माझा फ्लॅट विकत घेतला आणि मी सेट झालो. आय टीमध्ये सेट नावाची गोष्ट नाही सर. द रिझन बिंग की तुम्ही पहिले 4-5 वर्ष स्विच केल्याशिवाय ग्रोथ होत नाही आणि स्विच करण्यासाठी तुम्हाला कुठलीही कंपनी चांगलं पॅकेज देऊ शकते. लाईक बँगलोर, पुण्यातल्या पुण्यातच हिंजवडी, कधी खराडी. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझं घर इथं आहे आणि मला इथंच जॉब पाहिजे. ती फ्लेक्झिबिलिटी पहिली गोष्ट आली. दुसरी गोष्ट आली टायमिंगबद्दल. यू कॅनॉट से की यार 6 वाजले मी घरी चाललो. तुम्हाला रात्री 12 वाजले काय आणि 2 वाजले काय, तुम्हाला त्या टास्क पूर्णच करायचं आहे. ही दुसरी फ्लेक्झिबिलिटी झाली. सो देर आर डेडलाईन्स. आणि त्याच्यामध्ये असं नाही की मला काहीतरी काम दिलं आणि ते तेवढ्यापुरतं केलं आणि मी काम दाखवण्याचे पॅकेजेस नाही मिळत. काम किंवा पगार जो आहे तर तो जबाबदारीचा मिळतो. सो जर तुम्ही क्लायंटच्या कामाची जबाबदारी घेते तर त्याची फुलफिलमेंट तुम्ही दिली पाहिजे. सो हा माइंडसेट महत्त्वाचा आहे. फक्तच मला आय टीमध्ये यायचं, मी शिकलो आणि मग माझं काम झालं, टाटा रामराम नाही. तुम्हाला तेवढे पेशन्स ठेवूनच काम करावं लागतं. बाकी डेडलाईन्सचं प्रेशर खूप जास्त असतो, हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जे की तुम्ही नॉर्मल एक जॉब करून रिलॅक्स लाईफ जगता, रात्री शांत झोपता, कदाचित ते होऊ नाही शकत. तर ह्या माइंडसेटने आलं तर आय टीमध्ये काहीतरी बेटर तुम्हाला करिअरमध्ये मिळतं. पण जर तुमचा तो माइंडसेट नसेल तर बरेच मुलं आय टीमधले वापस इकडं पण जातात नॉन टेकमध्ये. अशी पण उदाहरणं आहेत. एखाद्याला मिळालं 8-10 वर्षानंतर की 30-1 लाख पगार मिळाला, पण त्याला तेवढं प्रेशर आहे तर एका लिमिटनंतर एक व्यक्ती नाही ते हँडल करू शकत. सो अगेन दे आर गोईंग बॅक की आता बस एक असतं ना, एक फेज असते की ज्यावेळेस आपल्या मेजर रिक्वायरमेंट्स असतात. ती मुलांची शाळा असेल, टॉप स्कूल असेल, लक्झरियस गाडी असेल, घर असेल, ते झालं मग उरलं काय, पीस ऑफ माइंड. हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर खरंच विचार करत असाल तर ह्या प्रेशरचाही विचार करणं गरजेचं आहे.